नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल प्रकाश इंगळे आपल्या व्हिडिओ सेशनमध्ये स्वागत करतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ही कन्सेप्ट जेव्हा उदयास आली तेव्हा अनेक शंका निर्माण झाल्या की फायनान्शियल अकाउंटिंग असताना कॉस्ट अकाउंटिंग हे कंपनीसाठी का वापरायचं. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग हे दोन्ही अकाउंटिंग कंपनीसाठी वापरलं तरी ते अधिक गुंतागुंतीचं होईल आणि अनावश्यक खर्च हा वाढीस लागेल, अनावश्यक खर्च हा निर्माण होईल, अशा अनेक शंका कॉस्ट अकाउंटिंग संबंधित निर्माण झाल्या. परंतु जेव्हा कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स बघण्यात आले, त्याचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा मात्र त्या सर्व शंकांचं निरसन झालं की नाही, कॉस्ट अकाउंटिंग हे कंपनीसाठी खूप उपयोगी आहे, फायद्याचं आहे. मग ते कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत तर ते येथे आपण बघणार आहोत. ascertainment of cost, determination of selling price, cost control and cost reduction, ascertainment of profitability, helps to management in decision making and to enhance efficiency. तर हे ऑब्जेक्टिव्ह आपण वन बाय वन येथे बघणार आहोत. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे ascertainment of cost. कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश हा आहे की एकूण खर्च किती आहे आणि पर युनिट खर्च किती आहे ते कॅल्क्युलेट करणे, ते निर्धारित करणे, हा कॉस्ट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश आहे. वस्तू उत्पादन करत असताना आपल्याला विविध घटक लागतात. ते वस्तू उत्पादित तयार करण्यासाठी आपल्याला विविध घटक वापरावे लागतात, जसे की मटेरियल, लेबर, इतर खर्च, असे अनेक घटक आपल्याला वापरावे लागतात. तर त्या प्रत्येक घटकासाठी किती खर्च आला, त्याचप्रमाणे एकूण खर्च किती आला आणि पर युनिट खर्च किती आला हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, निर्धारित केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की एका महिन्यामध्ये 1000 युनिट तयार करायचे आहेत, 1000 युनिट एवढं प्रोडक्शन तयार करायचं आहे. तर मटेरियलसाठी खर्च आलेला आहे 4000 रुपये, एकूण खर्च आलेला आहे 4000 रुपये, लेबरसाठी 5000 रुपये आणि एक्सपेन्सेससाठी 6000 रुपये. मग या तिघांची बेरीज करून एकूण उत्पादन खर्च आलेला आहे 15000 रुपये. हा 15000 रुपये आहे टोटल कॉस्ट. आणि जेव्हा टोटल कॉस्ट आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपल्याला कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट माहिती असणे आवश्यक आहे. टोटल कॉस्ट माहिती नसेल तर आपल्याला कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करता येणार नाही. आता कॉस्ट पर युनिटचा फॉर्म्युला आहे टोटल कॉस्ट डिवायडेड टोटल युनिट्स. टोटल कॉस्ट आहे 15000 रुपये आणि टोटल युनिट्स आहेत 1000 युनिट. म्हणजे 15000 डिवायडेड 1000 युनिट म्हणजे कॉस्ट पर युनिट आहे 15 रुपये. म्हणजे एक वस्तू उत्पादित करण्यासाठी खर्च आलेला आहे 15 रुपये. त्याचप्रमाणे उत्पादनासाठी जे घटक वापरलेले आहेत तर त्याचासुद्धा आपण पर युनिट खर्च येथे काढू शकतो. जसे की मटेरियलसाठी एकूण खर्च आहे 4000 रुपये. 4000 डिवायडेड 1000 युनिट म्हणजे एका युनिटसाठी खर्च येईल मटेरियलचा 4 रुपये. त्याचप्रमाणे लेबरसाठी 5000 डिवायडेड 1000 युनिट म्हणजे पर युनिट खर्च येईल 5 रुपये. आणि एक्सपेन्सेससाठी 6000 डिवायडेड 1000 युनिट पर युनिट खर्च आहे 6 रुपये. तर अशा पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंग हे टोटल कॉस्ट आणि कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करत असते. त्याच्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे डिटर्मिनेशन ऑफ सेलिंग प्राईस. कॉस्ट अकाउंटिंग हे वस्तूची किंमत निर्धारित करत असते. परंतु वस्तूची किंमत निर्धारित करत असताना आपल्याला वस्तूचा उत्पादन खर्च किती आलेला आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला ते माहीत असेल तरच आपल्याला वस्तूची किंमत ठरवता येईल, अन्यथा ठरवता येत नाही. इथपर्यंत आपण बघितलं सुरुवातीला की वस्तूचा एक उत्पादन खर्च, एकूण उत्पादन खर्च आहे 15000 आणि पर युनिट कॉस्ट आहे 15 रुपये. मग एक वस्तू तयार करण्यासाठी 15 रुपये खर्च आलेला आहे. त्यानंतर कंपनी डिसाईड करते की आपल्याला त्या खर्चावर किती नफा मिळवायचा, 10% मिळवायचा का 20% मिळवायचा. तर इथे कंपनीने 20% निर्धारित केलेला आहे नफा. मग एकूण खर्चावर एक वस्तू उत्पादित करण्यासाठी 15 रुपये खर्च आलेला आहे, तर त्याच्यावर 20% नफा मिळवायचा असं निर्धारित केलेलं आहे. तर 15 रुपयावर 20% नफा म्हणजे 3 रुपये. मग या दोघांची बेरीज 15 रुपये प्लस 3 रुपये म्हणजे वस्तूची किंमत किती ठरवण्यात येईल, मग 18 रुपये. तर अशा पद्धतीने येथे वस्तूची किंमत ठरवली जाते. त्याच्यानंतर आहे कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन. या दोन्ही कन्सेप्ट सिमिलर जरी वाटत असल्या तरी त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कॉस्ट कंट्रोल हे टेम्पररी आहे आणि टोटल कॉस्टशी संबंधित आहे, आणि कॉस्ट रिडक्शन हे कॉस्ट पर युनिटशी संबंधित आहे आणि परमनंट आहे.
दोघांची जर इथे इमेज बघितली तर इथं हा चढता क्रम इथे दिसतो आपल्याला, की हा खर्च हा इथं वाढत चाललेला आहे आणि इथं हा खर्च कमी होत चाललेला आहे. परंतु हा खर्च टोटल कॉस्टशी संबंधित आहे आणि हा खर्च पर युनिट कॉस्टशी संबंधित आहे. हा यामधील फरक आहे. हे टेम्पररी आहे आणि हे परमनंट आहे. फॉर एक्झाम्पल कॉस्ट कंट्रोल करत असताना आपल्याला इथं स्टँडर्ड बघावं लागतं, की खर्च किती निर्धारित केलेला आहे. जेवढा खर्च सांगितलेला आहे तेवढाच खर्च करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायचा नाही. मग कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी येतं प्रमाण बघितलं जातं, स्टँडर्ड बघितलं जातं, की तुम्हाला किती खर्च सांगण्यात आलेला होता. इथं स्टँडर्ड कॉस्ट आहे 15,000 रुपये, म्हणजे वस्तू उत्पादन करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये खर्च करायचा आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये तो खर्च झालेला आहे 16,000 रुपये, म्हणजे 1,000 रुपये इथे एक्स्ट्रा खर्च झालेला आहे, की जे कंपनीसाठी नुकसानकारक आहे. मग तो 1,000 जो एक्स्ट्रा कॉस्ट आहे, तर तो कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? मग कॉस्ट कंट्रोल. फॉर इथं समजा 15,000 रुपये खर्च तुम्हाला सांगितलेला आहे, पण 1,000 इथं हा खर्च जास्तीचा झाला आहे. मग तो 1,000 कट करायचा आहे, म्हणजे कंट्रोल करायचा आहे, की तुम्हाला 15,000 सांगितलं आहे तर 15,000च करायचं आहे. परंतु हे कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी काय बघितलं जातं? स्टँडर्ड बघितलं जातं, प्रमाण बघितलं जातं, तेव्हाच ते कॉस्ट कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर म्हणजे हे टेम्पररी कसं आहे, की फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला 15,000 दिलं आहे, 16,000 खर्च झाला, 1,000 जास्त झाला, मग तो 1,000च कमी करायचा आहे. ते तेवढ्यापुरतं मर्यादित आहे, तेवढ्यापुरतं संबंधित आहे, म्हणजे ते टेम्पररी आहे. आणि कॉस्ट रिडक्शन हे परमनंट कसं आहे, तर फॉर एक्झाम्पल पर युनिट इथं एका वस्तूचा खर्च आहे 15 रुपये. मग कंपनी डिसाईड करते, की खर्च जर कमी केला तर आपला नफा वाढेल. मग तो खर्च कसा कमी करायचा? मग उत्पादनासाठी जे जे घटक लागतात, मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस, मग हे खर्च कसे कमी करता येईल याबाबत कंपनी विचार करत असते, डिसाईड करत असते. फॉर एक्झाम्पल मटेरियलसाठी 4 रुपये खर्च लागतो, तर मग तो खर्च कमी कसा करायचा? ज्या सप्लायरकडून आपण ते मटेरियल खरेदी करतो, तर दुसऱ्या एका सप्लायरकडून ते मटेरियल आपल्याला 3 रुपयात मिळत असेल, तर मग ते आपण खरेदी करायचं का? परंतु त्याबाबत बघितलं जाते, की वस्तूची क्वालिटी सेम राहिली पाहिजे. जर क्वालिटी सेम राहत असेल तर कंपनी मग दुसऱ्या सप्लायरकडून, की जो सप्लायर आपल्याला 3 रुपयाला वस्तू देतो आहे, तर त्या सप्लायरकडून ते मटेरियल खरेदी केलं जाईल आणि तशा पद्धतीने मग मटेरियलचा खर्च 4 रुपयावरून 3 रुपयावर आणला जाईल. आणि जर इथं मटेरियल 3 रुपये झालं तर वस्तूचा खर्च किती येईल? उत्पादन खर्च किती येईल? पर युनिट 14 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं 15 रुपयावरून 14 रुपयावर ते खर्च येईल. म्हणजे इथं 15 रुपये उत्पादन खर्च होता, तर इथं कॉस्ट पर युनिट किती येईल? मग आता उत्पादन खर्च किती येईल? 14 रुपयावर. आणि हे परमनंट राहील. सुरुवातीला 15 रुपये होतं, नंतर पुढच्या वर्षी ते 14 रुपये झालं. 14 रुपयावरून नंतर मग ते 13 रुपये झालं. अशा पद्धतीने तो खर्च कमी करण्याचं काम मॅनेजमेंट करत असते आणि ते परमनंट असतं. म्हणजे याच्यामधील फरक काय आहे, की हे कॉस्ट कंट्रोल स्टँडर्डनुसार बघितलं जातं, स्टँडर्डनुसार कंट्रोल केलं जातं. ते टोटल कॉस्टशी संबंधित असतं आणि टेम्पररी असतं. कॉस्ट रिडक्शन हे कॉस्ट पर युनिटशी संबंधित असतं आणि परमनंट असतं. कॉस्ट रिडक्शन जर केलं तर ते कंपनीचा नफा वाढवण्यास कारणीभूत असतं, नफा वाढत असतं. परंतु कॉस्ट कंट्रोल हे फक्त खर्च नियंत्रित करत असतं. त्याच्यामुळे खर्च नियंत्रित जरी केला तर त्याच्यावरून काही नफा वाढत नाही. जेवढा नफा आहे तेवढाच नफा राहतो. परंतु याच्यामध्ये कॉस्ट कमी केला तर तो खर्च कमी होऊन नफा वाढत असतो. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली जाते, की क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नको, म्हणजे क्वालिटी सेम राहिली पाहिजे, क्वालिटीमध्ये कमतरता होऊ नये. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स आहे ॲसर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. नफा निश्चित केला जातो. कॉस्ट अकाउंटिंगद्वारे नफा निश्चित केला जातो. तर तो नफा कसा निश्चित केला जातो ते इथे बघूया. आपण इथे बघितले, की एक वस्तू तयार करण्यासाठी 15 रुपये खर्च आहे आणि त्याच्यावर 20% नफा निर्धारित केलेला आहे. म्हणजे 15 रुपये 20% म्हणजे 3 रुपये. तर अशा पद्धतीने नफा हा येथे निश्चित केलेला आहे. नफा निर्धारित करण्यासाठी वस्तूचा उत्पादन खर्च आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. त्या खर्चावरूनच मग तो नफा निर्धारित केला जातो. दोघांची बेरीज करून येथे वस्तूची किंमत 18 रुपये ठेवलेली आहे. अशा पद्धतीने हा नफा इथे निश्चित केलेला आहे. एक युनिट विक्रीवरून आपल्याला 3 रुपये नफा मिळतो. इथं 1,000 युनिट तयार केलेले आहेत आणि ते सर्व युनिट विक्री केले तर इथं नफा मिळेल 3,000 रुपये. तर अशा पद्धतीने इथं प्रॉफिटेबिलिटी निश्चित केली जाते कॉस्ट अकाउंटिंगद्वारे. त्यानंतर हेल्प्स टू मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग.
इथे जे इमेज दिलेलं आहे की इथे हे मॅनेजमेंट बॉडी आहे आणि ते डिस्कशन करत आहेत, विविध घटकाबाबत निर्णय घेत आहेत. मग ते निर्णय कसे घेतले जातात, तर कशाच्या आधारावर घेतले जातात, तर कॉस्ट अकाउंटिंग हे आपल्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा एक रिपोर्ट तयार करून ते मॅनेजमेंटला सादर करत असते आणि त्या रिपोर्टवरून मग मॅनेजमेंट बॉडी हे विविध प्रकारचे निर्णय घेत असते, योग्य ते निर्णय घेत असते. जसे की नवीन एखादी पॉलिसी तयार करण्यासंबंधित निर्णय असेल किंवा प्रोडक्शन चालू ठेवायचं का बंद करायचं त्या संबंधित निर्णय असेल. जर वस्तू उत्पादनामधून प्रोडक्शनमधून जर नफा होत असेल तर ते कंटिन्यू केलं जाईल आणि जर लॉस होत असेल तर मग ते स्टॉप करायचं का लॉस सहन करत ते प्रोडक्शन चालू ठेवायचं, या बाबतीत मॅनेजमेंट बॉडी निर्णय घेत असते. त्याचप्रमाणे एखादी मशिनरी जुनी झालेली असेल तर ती मशिनरी कंटिन्यू करायची का त्या जागी नवीन एखादी मशिनरी खरेदी करायची, त्या बाबतीत निर्णय घेतले जातात. त्याचप्रमाणे मटेरियल खरेदी करण्यासंबंधित सुद्धा निर्णय घेतले जातात की रेग्युलर सप्लायरकडून खरेदी करायचे का दुसऱ्या एखाद्या सप्लायरकडून खरेदी करायचे. अशा विविध प्रकारचे योग्य ते निर्णय अकाउंटिंग इन्फॉर्मेशनच्या आधारावर मॅनेजमेंट बॉडी घेत असते. त्याच्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू एनहान्स एफिशियन्सी. जसं की इथे एक हा ग्राफ दिला आहे की हा चढता ग्राफ आहे, म्हणजे कंपनीची कार्यक्षमता इथं वाढत चाललेली आहे आणि हे कॉस्ट अकाउंटिंगद्वारे शक्य होतं. तर ते कसं शक्य होतं, तर कॉस्ट अकाउंटिंग हे एक रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगसारखं काम करतं. रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगला ते पूरक आहे की जसं की रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग काम करते की कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी डिस्ट्रीब्यूट करायची, त्यांचं काम डिस्ट्रीब्यूट करायचं आणि त्यांचा परफॉर्मन्स नंतर चेक करायचं की त्यांना जे काम दिले ते कशा पद्धतीने त्यांना पूर्ण केलेलं आहे. तशाच पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंग इथे काम करते की जसं की ते मॅनेजर आहे आणि इथं हे कर्मचारी आहेत, तर मॅनेजर या सर्व कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवत असते, त्यांना काम वाटून देत असते, त्यांना त्यांची जबाबदारी देत असते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते, नजर ठेवत असते की ते त्यांचं काम कशा पद्धतीने करत आहेत, ते सुद्धा त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा चेक केला जातो आणि कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स जसा असेल त्या पद्धतीने त्यांना रेम्युनरेशन मोबदला दिला जातो, मजुरी दिली जाते. जो कर्मचारी जास्त काम करेल त्याला जास्त मजुरी मिळेल आणि जो कर्मचारी कमी काम करेल त्याला कमी मजुरी मिळेल. मग याच्यामुळे काय होते की कर्मचारीची कार्यक्षमता ते स्वयंप्रेरित होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास प्रवृत्त होतात. म्हणजे येथे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतासुद्धा वाढीस लागते आणि कमी वेळेत ते जास्त काम करतात, त्यामुळे कंपनीची सुद्धा कार्यक्षमता वाढीस लागते. कॉस्ट अकाउंटिंग हे ह्युमन रिसोर्स म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्या कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेते आणि जे साधनसामग्री आहे त्याचासुद्धा जास्तीत जास्त उपयोग करून कर्मचाऱ्यांची आणि कंपनीची इफिशियन्सी कार्यक्षमता वाढवण्याचं काम करत असते. तर अशा पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंगचे हे ऑब्जेक्टिव्स येथे आपण बघितलेले आहेत.